नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं विषय गणिताचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यात प्रकरण 8व विभाज्यता बघणार आहोत मुलांनो। तर विभाज्यतेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपण मागील इयत्तेमध्ये पण म्हणजे मागल्या वर्षी 5वी मध्ये पण आपण विभाज्यता हे प्रकरण बघितलं आहे मुलांनो। तर बघा अभ्यासामध्ये आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, विभाज्यता या पाठामध्ये आपण काय करणार आहोत मुलांनो, या पाठामध्ये 2, 3, 4 या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि बघा आठवत असेल मुलांनो, मागील वर्षी जे आपण 5वी मध्ये शिकलेलो आहोत, तर 5वी मध्ये आपण 2 आणि 5 आणि 10 च्या कसोट्याचा अभ्यास केला होता। तर बघूया मुलांनो आता स्पष्टीकरणामध्ये बघूया आपण आता। जरा आठवूया म्हणजे मागील वर्षीचा आपल्याला आठवायचं आहे। मागील वर्षी आपण 5वी मध्ये होतो मुलांनो आणि 5वीत आपण काय शिकलो आहोत ते जरा आज थोडंसं आपण रिकॉल करूया, आठवूया। बघा मागील वर्षी आपण 2 ची, 5 ची, 10 ची विभाज्यतेची कसोटी आपण शिकलेलो आहोत। कोणती कसोटी मुलांनो? 2 ची, 5 ची, 10 ची विभाज्यतेची कसोटी आपण शिकलेलो आहोत। तर 2 ची कसोटी तुम्हाला आठवत असेल मुलांनो, आपण काय म्हणतो तर 2 च्या कसोटीमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या असतील त्या संख्येला 2 ने पूर्णपणे निशेष भाग जातो आणि हा 2 च्या कसोटीचा नियम आहे। तर बघूया मुलांनो, बघा 2 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 2 ने निशेष भाग जाणारा अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते। म्हणजे त्याचे जे एकक स्थानी आहे ते 2 ने निशेष म्हणजे पूर्णपणे भाग जाणारा अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते। हे आपण मागील वर्षीच इयत्ता 5वी मध्ये 2 च्या कसोटीमध्ये बघितलं होतं मुलांनो। बघा जसं उदाहरण बघूया मुलांनो, इथे आहे 800, 628, 206 या संख्या 2 ने विभाज्य आहेत। का बरं विभाज्य आहेत मुलांनो? कारण याच्या एकक स्थानी बघा, कारण याच्या एकक स्थानी 0, आपण 2 च्या कसोटीमध्ये काय शिकलेलं होतं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 6, 4, 8 ह्या संख्या आहेत तर ह्या संख्याला 2 ने निशेष भाग जातो आणि हाच 2 च्या कसोटीचा नियम आहे। तर इथे पण बघा मुलांनो, आपण बघितलं आहे की एकक स्थानी समजा 2 ने निशेष भाग जात असेल तर ती 2 ने ती दिलेली संख्या विभाज्य आहे आपण असं म्हणतो। तर बघा इथे एकक स्थानी काय आहे? 0, 8 आणि 6। तर बघा ह्या ज्या संख्या आहेत यांना 2 ने निशेष भाग जातो। या संख्यांना 2 चे विभाज्य आहेत कारण इथे एकक स्थानी जे आहे, इथे बघा 8 आहे, इथे 6 आहे, इथे 0 आहे। तर 8 ला पण 2 ने भाग जातो, 6 ला पण 2 ने निशेष म्हणजे पूर्णपणे भाग जातो। बाकी किती उरते मुलांनो? निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 उरते। आपण हे शिकलेलो आहोत मुलांनो। बघा इथे या संख्यांच्या एकक स्थानी 0, 8, 6 हे 2 ने भाग जाणारे अंक आहेत आणि आपण बघितलंच होतं मुलांनो 2 च्या कसोटीमध्ये। काय बघितलं होतं मुलांनो? आपण मागील वर्षी बघितलं होतं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आहेत त्या संख्याला 2 ने निशेष भाग जातो। तर इथे बघा आपल्याला विचारलं आहे, तर बघा इथे एकक स्थानी 0 आहे, इथे 8 आहे, इथे 6 आहे, ह्या संख्यांना 2 ने भाग जातो। बघा आपण 628 घेऊया मुलांनो, याला 2 ने भागूया। बघा बेतिरी 6, व्हेरी गुड। 6 मधून 6 गेले, 0 राहील मुलांनो, इथे 2 हे खाली येतील आणि समोर पुन्हा आपला पूर्ण भाग जाणार आहे मुलांनो। बे होणार आहे, बे 0, मग इथे 8 खाली येतील आणि बेचव 8 आणि 8 मधून 8 गेले तर 0। म्हणजे बघा आपण म्हणू शकतो की 628 ला 2 ने पूर्णपणे भाग गेला। इकडे बघूया मुलांनो एकदा, बघा एकक स्थानी 0 आहे, एकक स्थानी 8 आहे आणि एकक स्थानी 6 आहे। तर ह्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो म्हणून ते 2 ने विभाज्य आहे आपण
असं म्हणूया. बघा आपण भागाकारही करून बघितलं. जसं आता 206 घेतले मुलांनो, याला आपण 2 ने भागूया. काय येईल मुलांनो? 2 बे येणार आहे. सॉरी, मग इथून 2 मधून 2 गेले 0. मग इथे पण 0 द्यावा लागेल आपल्याला आणि मग इथे 6 येतील आणि बे तिरी 6 येणार आहे मुलांनो. म्हणजेच आलं 103 आणि भाग कसा गेला? पूर्णपणे भाग गेला, निशेष भाग गेला. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ह्या ज्या संख्या आहेत 800, 628 आणि 200 या संख्या 2 ने विभाज्य आहेत. कारण या संख्येच्या एकक स्थानी 0, 8, 6 हे 2 ने भाग जाणारे अंक आहेत. आता बघा मुलांनो, मागील वर्षी आपण 2 ची कसोटी, 5 ची आणि 10 ची विभाज्यतेची कसोटी हे शिकलेलोच आहोत. तर आपण आता 2 ची कसोटी बघितली मुलांनो. आता आपण 5 ची कसोटी बघूया. तर 5 च्या कसोटीमध्ये आपण काय नियम शिकलो होतो मुलांनो? 5 च्या कसोटीमध्ये आपण बघितलं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य आहे असं आपण म्हणतो. तर बघा मुलांनो, इथे काय लिहिलं आहे? कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, पूर्णपणे भाग जातो आणि ती संख्या 5 ने विभाज्य आहे असं आपण म्हणतो. तर बघा, जसं उदाहरण दिलेलं आहे मुलांनो, इथे उदाहरणात काय दिलं आहे? 250. बघा, याच्या एकक स्थानी काय आहे मुलांनो? एकक स्थानी आहे 0. 125 च्या एकक स्थानी 5, 675 च्या एकक स्थानी सुद्धा 5 आहे. तर ह्या संख्या 5 ने विभाज्य आहेत. कारण एकक स्थानी आपण बघितलंय, समजा एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्या 5 ने विभाज्य आहे आणि हाच 5 च्या कसोटीचा नियम आहे मुलांनो. म्हणून ह्या तीनही संख्या 5 ने विभाज्य आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि आपण करूनही बघू शकतो मुलांनो. समजा आपण बघा इथे 125 केलं, 125 ला आपण 5 ने भाग देऊया. तर कसा भाग जाईल बघा? 5 1 5, 5 2 10. व्हेरी गुड. 5 3 15 केलं तर 12 पेक्षा मोठं होईल म्हणून 5 2 10 मुलांनो. इथे बघा 12 मधून 10 गेल्यावर किती राहणार आहेत? 2 राहणार आहेत. हे जे 5 आहे हे खाली येतील. मग किती उरले मुलांनो? 25. तर बघा 5 च्या फळ्यामध्ये 25 केव्हा येते? 5 5 25. म्हणजेच बघा 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 0 गेले 2 मधून 2 गेले 0. म्हणजे बघा आपण म्हणू शकतो 125 ला 5 ने निशेष भाग गेला, बाकी 0 राहिलं. म्हणून आपण म्हणू शकतो की 125 ही संख्या 5 ने विभाज्य आहे. तसाच बघा मुलांनो, 675 समजा घेतलं तर 675 ला आपण 5 ने भागलं तर काय येईल मुलांनो? बघा 5 1 5 येणार आहे. मग 6 मधून 5 गेले 1 राहणार आहे. हा जो वरचा 7 आहे तो इथे येईल म्हणजे 17 बनलेला आहे मुलांनो. मग बघा 5 च्या फाड्यामध्ये 17 येते का? तर 5 1 5, 5 2 10, 5 3 15 घेऊया. 5 मधून 7 गेले 2 राहील. आता हा जो 5 वरचा आहे तो इथे खाली येईल म्हणजे 25 झालेला आहे. पुन्हा मुलांना आपण बघूया 5 च्या फाड्यामध्ये 25. शाबाश. 5 5 25 आलेला आहे मुलांनो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की हे जे 675 ही संख्या जी आहे ती 5 ने विभाज्य आहे. कारण निशेष भाग गेला आहे, पूर्ण भाग गेलेला आहे. तशीच ही जी 250 संख्या आहे त्याला पण आपण बघा मुलांना 250 ला 5 ने करूया तर काय येईल? 5 5 25 येणार आहे मुलांनो. हे वजा करूया. बघा 5 5 25 आणि इथे जे 0 आहे हे इथे येईल. म्हणजेच बघा जे आपलं उत्तर आहे मुलांनो ते कसं राहणार आहे? जे उत्तर आहे तुमचं म्हणजे आपण म्हणू शकतो की 5 250 125 आणि 675 ह्या ज्या संख्या आहेत त्या 5 ने विभाज्य आहेत. कारण ह्या संख्यांना 5 ने पूर्णपणे भाग गेला आणि एकक स्थानी 0 आणि 5 होतं. तसंच बघा आता आपण 10 च्या विभाज्यतेची आता कसोटी बघूया मुलांनो. 2 ची आणि 5 ची बघून झाली, आता 10 ची बघूया. तर 10 च्या कसोटीमध्ये काय पाहिलं होतं आपण? कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, समजा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी
समजा 0 असेल तर आपण काय म्हणूया मुलांनो, ती जी संख्या आहे ती 10 ने विभाज्य आहे असं आपण म्हणतो. बघा, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो आणि ती संख्या 10 ने विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो मुलांनो. तर इथे बघा उदाहरणार्थ 870, 980, 300. तर याच्यामध्ये बघा मुलांनो 870 आहे. इथे बघा एकक स्थानी काय आहे मुलांनो, 0 आहे. इथे पण एकक स्थानी, इथे बघा मुलांनो काय आहे एकक स्थानी, एकक स्थानी 0 आहे. इथे सुद्धा 980 च्या एकक स्थानी 0 आहे आणि इथे सुद्धा 300 च्या एकक स्थानी 0 आहे मुलांनो. म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या ज्या संख्या आहेत 870, 980 आणि 300 ह्या संख्या 10 ने विभाज्य आहेत, कारण याच्या एकक स्थानी काय आहे मुलांनो, 0 आहे म्हणून. तर अशा प्रकारे आपण 2 ची, 5 ची आणि 10 ची कसोटी ही मागच्या वर्षी आपण बघितली आहे मुलांनो. तर आता जाणून घेऊया मुलांनो. बघा विभाज्यतेच्या आता आपण कसोट्या बघूया मुलांनो. 2, 5 आणि 10 ची माहित आहे. आता आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या बघायच्या आहेत मुलांनो. तर बघा इथे विभाज्यतेची आपण कसोटी बघूया आणि याचं उदाहरण बघूया मुलांनो. पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे, पहिलं उदाहरण आहे 63 या संख्येतील अंकाची बेरीज करूया. तर बघा आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या आता शिकायच्या आहे. तर त्यासाठी आपण काही उदाहरण बघूया आणि पहिलं उदाहरण दिलेलं आहे 63. तर इथे बघा मुलांनो 63, आपण इथे 63 या संख्येतील अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे. इथे अंक किती आहेत मुलांनो, 6 अधिक 3 म्हणजे किती आलं, 9 आलं. तर बघा 6 अधिक 3 किती आलं मुलांनो, 9 आलं आणि 9 ला 3 ने भाग जातो. तर बघूया मुलांनो, बघा 6 अधिक 3 9 आलेला आहे मुलांनो. तर म्हणजेच 9 ला 3 ने कसा निशेष भाग जातो, म्हणजेच आपण म्हणू शकतो 63 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. 63 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. नक्की तुम्हाला उदाहरण समजलं असेल. म्हणजे आपण काय केलं तर 2 अंकांची जी आहे ती आता तिथे 2 अंक दिलेले होते, तर आपण जे दिलेल्या अंकांची बेरीज करूया आणि बेरीज केल्यावर जे उत्तर येईल ते समजा 3 ने त्या संख्येला भाग जात असेल तर आपण म्हणूया दिलेली संख्या 3 ने विभाज्य आहे. तर बघा मुलांना दुसरं उदाहरण आहे 552 हे उदाहरण आहे. तर आपण बघा 552 म्हणजे 552 या संख्येतील अंकांची आता आपण काय करून बघूया मुलांनो, बेरीज करून बघूया. तर बघा आता ह्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची म्हणजे 552 म्हणजे 5 अधिक 5 अधिक 2 म्हणजे किती येईल मुलांनो, 5 आणि 5 10, 10 अधिक 2 अगदी बरोबर 12. तर बघा मुलांनो आता ही जी 12 संख्या आहे, कोणती संख्या आली आहे मुलांनो, 12. तर ही जी 12 संख्या आहे ती 12 आता 3 ने भाग जातो का ते बघूया. तर बघा 12 ला 3 ने भाग जातो, 3 × 12 म्हणून आपण म्हणतो की 12 ला 3 ने कसा भाग जातो, निशेष भाग जातो, बाकी 0 उरते. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की 552 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. ही जी संख्या आहे ही 3 ने विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो मुलांनो. तर बघूया, बघा 5 अधिक 5 अधिक 2 बरोबर 12 आला. बेरीज किती आली, 12 आली आणि या 12 या बेरजेला 3 ने भाग जातो, 3 × 12 म्हणून बघा म्हणजेच 552 ही संख्या 3 ने विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो मुलांनो. आपण तिसरं उदाहरण बघूया मुलांनो. 91 या संख्येतील अंकाची बेरीज बघूया. तर मुलांनो आता 2 उदाहरण बघितलं आपण. एक पहिलं उदाहरण 63चं बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं 552चं आणि तिसरं उदाहरण आहे 91. तर बघा 91 या संख्येतील अंकांची आता आपण काय करूया, बेरीज करूया. म्हणजे 91 ला आपण 9 अधिक 1 बरोबर किती आलं, 10 आलं. तर आता बघा मुलांनो 10 ही जी संख्या आली आहे तर ही 10 ला 3 ने भाग जातो का, नाही. बघा आपण
10ला 3ने निशेष भाग जात नाही, बाकी एक उरते. म्हणून 10ला 3ने भाग जात नाही म्हणून आपण म्हणूया 10 म्हणजे आपण म्हणू शकतो की 91 ही संख्या 3ने विभाज्य नाही. आपण काय म्हणू शकतो मुलांनो? 91 ही संख्या 3ने विभाज्य नाही. बघा काय केलं होतं याच्यामध्ये, 91 संख्या दिली होती, आपण दोनही अंकांची बेरीज केली, 9 अधिक 1 10 आलं मुलांनो. आणि 10ला आता 3नी भाग जातो का? नाही जात, बाकी उरते. म्हणून आपण म्हणू शकतो की ही जी दिलेली संख्या आहे 91 ही संख्या 3ने विभाज्य नाही. बघा 9 अधिक 1 10 आणि या बेरजेला 3ने भाग जात नाही, म्हणजेच 91 ही संख्या 3ने विभाज्य नाही असं आपण म्हणू शकतो मुलांनो. आता बघा हे याच्यावरून आता आपण 3 उदाहरण बघितले, याच्यावरून आपल्याला काय समजलेलं आहे? वरील उदाहरणावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य आहे. समजा कोणत्याही आपल्याला अंक दिलेले आहे आणि त्या अंकाच्या समजा कोणत्याही एक संख्या दिली आहे आणि त्या कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो ती संख्या 3ने विभाज्य आहे. आणि हीच मुलांनो विभाज्यतेची कसोटी आहे. तर काय लक्षात ठेवायचं आहे? बघा तुमच्या लक्षात 2ची, 5ची आणि 10ची आहे. आज आपण इथे कोणती कसोटी शिकलो आहोत मुलांनो? 3ची कसोटी शिकलेलो आहोत. आणि 3च्या कसोटीत काय लक्षात ठेवायचं आहे? समजा आपल्याला कोणतीही संख्या दिली आहे आणि त्या दिलेल्या संख्येच्या मग अंकांची काय करायची? बेरीज करायची. आणि त्या बेरजेला समजा 3ने भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो की ती संख्या 3ने विभाज्य आहे. आणि ही कोणती कसोटी आहे मुलांनो? ही आहे 3च्या विभाज्यतेची कसोटी आहे. आता आपण जाणून घेऊया मुलांनो. बघा याचे उदाहरण बघूया. जसं आता बघा मुलांनो इथे आहे 992 992 या संख्येच्या एकक व दशक स्थानच्या अंकांनी कोणती संख्या मिळते? बघा इथे एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी कोणती संख्या मिळते मुलांनो? इथे बघूया आपण 92 मिळते. एकक आणि दशकच्या अंक स्थानच्या याच्यापासून आपल्याला कोणती संख्या मिळाली आहे? 92 मिळालेली आहे. बघा मुलांनो ही जी संख्या आहे 992 या संख्येच्या एकक आणि दशक स्थानापासून आपल्याला एकक आणि दशक स्थानच्या अंकांना मिळून आपल्याला 92 ही संख्या मिळाली आहे. तर आपल्याला बघायचं आहे 92 ह्या संख्येला 4ने भाग जातो का? तर बघा मुलांना आपण 92ला आपण 4ने भाग देऊया. बघा 4 1 4 4 2 8. व्हेरी गुड. 4 2 8. 9तून 8 गेले तर 1 राहिला आणि 2 हा खाली आला म्हणजे 12. 4च्या पाड्यामध्ये 12 येते का मुलांनो? 4 3 12. व्हेरी गुड. 4 3 12 म्हणजे बघा निशेष भाग गेला म्हणजे 92 भागीला आपण 4 केलं तर 23 हा भागाकार आला आणि जे बाकी आहे ते 0 आलं. म्हणजे आपण म्हणू शकतो की 92 या संख्येला 4ने निशेष भाग जातो. म्हणजे दिलेली ही जी संख्या आहे ही 4ने विभाज्य आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे 992 ही संख्या 4ने विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच म्हणू शकतो. तर बघा 92ला 4ने भाग जातो म्हणजेच 992 ही जी संख्या आहे ती आपण काय म्हणू शकतो? 4ने विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो मुलांनो. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 3024 3024. तर बघा आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे मुलांनो? तर ह्या संख्येमध्ये काय करायचं? एकक आणि दशक स्थानची आपल्याला अंकांनी कोणती संख्या मिळते? इथे मिळालेली आहे 24. आता बघायचं 24 ही 4ने भाग जातो का? तर मुलांनो 24ला 4ने भाग जातो का? बघा 4 सख 24 म्हणजेच बघा 24 या संख्येला 4ने कसा भाग जातो मुलांनो? निशेष भाग जातो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 3000 म्हणून आपण म्हणू शकतो 3024 ही संख्या 4ने विभाज्य आहे. ही संख्या आपण असं म्हणू शकतो ही संख्या
4 ने विभाज्य आहे. आपण असं म्हणू शकतो मुलांनो. बघूया यांचं स्पष्टीकरण. बघा इथे ह्या दोन संख्यांनी 24 ही संख्या मिळालेली आहे. त्याच्यामुळे आपण इथे जो 24 ला 4 ने भाग जातो का, तर हो मुलांनो भाग जातो. म्हणून 3024 ही संख्या 4 ने आपण काय म्हणू शकतो, 3024 ही संख्या 4 ने काय आहे, विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो. बघा म्हणून 3024 ही संख्या 4 ने विभाज्य आहे. आता बघा तिसरं उदाहरण बघूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे मुलांनो, बघा तिसरं उदाहरण 7773 ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला, आता बघा ह्या ठिकाणी ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे, तर इथे एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी एक संख्या तयार झाली आहे. म्हणजे इथे कोणती संख्या तयार झाली आहे, 73 म्हणजे 73. तर तयार होणाऱ्या संख्येला म्हणजेच इथे 73 ला 4 ने भाग जातो का आपल्याला ते बघायचं आहे. तर बघूया मुलांनो, 73 ला 4 ने भाग जातो का. बघा 4 एक 4 येणार आहे मुलांनो. 7 मधून 4 गेल्यावर 5 6 7 म्हणजे 3 राहणार आहे मुलांनो. हे 3 खाली येतील. बघा 4 च्या फाड्यामध्ये 33 येते का. बघा 4 एक 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 7 28 येईल मुलांनो. नाही 4 7 28, 4 8 32, इथे 32 येणार आहे मुलांनो. 4 8 32 आलेला आहे. म्हणजे बाकी किती आलेली आहे, 1 आहे. म्हणजेच 73 ला 4 ने निशेष भाग गेला नाही, बाकी 1 आलेली आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की ही जी दिलेली संख्या आहे 7773 ही संख्या 4 ने विभाज्य नाही, आपण असं म्हणू शकतो मुलांनो. नक्कीच तुम्हाला मुलांनो हे उदाहरणावरून समजलं असेल. तर बघूया आपण. बघा 7773 या संख्येच्या एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी आपल्याला 73 ही संख्या मिळाली. त्याला 4 ने भाग जातो का, नाही जात. म्हणजेच ही संख्या 4 ने विभाज्य नाही, म्हणजे ती संख्या 4 ने विभाज्य नव्हती. तर बघा आपण याच्यावरून आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो, आपण 3 ची कसोटी याच्या आधी शिकलं. आता हे जे उदाहरण बघितले याच्यावरून आपण 4 ने ज्यांना भाग जात नाही असं पण आपण काही उदाहरण बघितलेलं आहे. तर ह्या 3 उदाहरणावरून आपण काय शिकलेलो आहोत. बघा वरील उदाहरणावरून 4 च्या विभाज्यतेची कसोटी मिळते आहे आपल्याला. ती अशी आहे की जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानातील अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य आहे. तर मुलांनो लक्षात घ्या, 4 च्या आपण जसं 3 ची कसोटी बघितली होती तर काय केलं, तर दोन्ही संख्यांची बेरीज केली होती आणि बेरजेला 3 ने भाग गेला तर ती 3 ची कसोटी. पण 4 ची कसोटी बघा, त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, 4 च्या कसोटीमध्ये समजा कोणताही अंक दिलेला आहे तर त्यांच्या कोणत्याही संख्येतील दशक आणि एकक स्थानातील अंकांनी जी पण संख्या तयार होते त्याला 4 ने निशेष भाग जायला पाहिजे. आणि समजा निशेष भाग जात असेल तर आपण म्हणतो की ती संख्या 4 ने विभाज्य आहे. तर आपण काय म्हणतो मुलांनो, ती संख्या 4 ने विभाज्य आहे. आणि समजा भाग गेला नाही तर आपण म्हणतो दिलेली संख्या 4 ने विभाज्य नाही. तर अशा प्रकारे आपण 4 ची पण कसोटी शिकली आहोत मुलांनो. आपली 3 ची कसोटी शिकून झाली आणि आता 4 ची सुद्धा कसोटी आपण अभ्यासली आहे मुलांनो. आता आपण बघूया 9 ची विभाज्यतेची कसोटी. तर बघा इथे बघा 1980 या संख्येतील अंकांची बेरीज किती येते. बघा इथे आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे मुलांनो, 1980. तर इथे जे अंक दिलेले आहेत त्यांच्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा बेरीज किती येईल,
1 अधिक 9 अधिक 8 अधिक 0 म्हणजे 1 + 9 + 8 + 0. तर मुलांनो 9 आणि 1 काय येणार आहे? 10 येणार आहे. 8 आणि 0 8 म्हणजेच किती आलं मुलांनो? 18 आलं. म्हणजे ह्या संख्यांची बेरीज केली तर 18 आलं. आता ही जी 18 आहे मुलांनो, ती समजा 9 ने भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो की दिलेली संख्या ही 9 ने विभाज्य आहे. तर बघा 18 ला 9 ने भाग जातो. 9 दुनी 18 येते मुलांनो. म्हणून आपण काय म्हणू शकतो? ही जी दिलेली संख्या आहे ती 9चे विभाज्य आहे. बघूया मुलांनो. बघा इथे ही जी संख्या दिली होती मुलांनो यांची बेरीज केली. 1 अधिक 9 अधिक 8 अधिक 0 आणि ही जी बेरीज 18 आली. आणि बघा या बेरजेला 9 ने पूर्णपणे भाग जातो. 18 ला 9 ने निशेष भाग जातो. म्हणजेच 1980 ही संख्या 9 ने कशी आहे मुलांनो? विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच ही जी दिलेली संख्या आहे ती 9 ने विभाज्य आहे. बघा आता आपण दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. उदाहरण घेतले तर तुम्हाला अजून अधिक स्पष्ट होईल मुलांनो. तर बघूया उदाहरणात दिलेली कोणती संख्या आहे मुलांनो? 13,389 ही संख्या आहे. तर बघा ह्या सगळ्या अंकांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची आहे. म्हणजे 1 + 3 + 3 + 8 + 9. आता बघा यांची बेरीज करूया मुलांनो. किती येणार आहे? 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि बघा 3 आणि 1 किती झालं? 4, 4 आणि 3 7, 7 अधिक 8 अधिक 9 किती होणार आहे मुलांनो? 17 होणार आहे. आणि किती बेरीज आली मुलांनो यांची? 24. म्हणजे ह्या अंकांची बेरीज केली तर 24 उत्तर आलं. तर बघा आता 24 ला 9 ने भाग जातो का? बघा 24 ला 9 ने भाग जात नाही. बघा आपण 24 ला 9 ने भागलं 9चा पाडा म्हणा. बघा 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 27 मोठं होईल. 9 1 9, 9 2 18 आलेला आहे मुलांनो. इथे बघा 4 मधून 8 गेले जातात का? मग किती वाचले मुलांनो? 6 वाचले आहेत मुलांनो. म्हणजे बघा इथे बाकी आलेले आहे 6. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 24 या संख्येला 9 ने भाग जात नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ही जी संख्या दिलेली आहे इथे 13,389 ह्या संख्येला 9 ने भाग जात नाही. म्हणजेच ही संख्या 9 ने विभाज्य नाही. 9 ने विभाज्य नाही असं आपण म्हणू शकतो मुलांनो. इथे बघा संख्यांची बेरीज केली तर 24 आली मुलांनो. 1 अधिक 3 अधिक 3 अधिक 8 अधिक 9 बरोबर 24 येते. आणि 24 ला आता बघा 9 ने भाग जातो का? नाही. या बेरजेला 9 ने भाग जात नाही. म्हणजेच 13,389 ही संख्या 9 ने विभाज्य नाही. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे विभाज्यतेची कसोटी शिकलेली आहे. तर 9ची जी विभाज्यतेची कसोटी आहे त्याच्यावरून आपल्याला काय समजलेलं आहे? वरील उदाहरणावरून 9ची विभाज्यतेची कसोटी आपल्याला मिळाली आहे. आणि ती अशी आहे की जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जात असेल तर ती दिलेली संख्या 9 ने विभाज्य आहे असं आपण म्हणतो. बघा पुन्हा लक्षात. समजा कोणतीही संख्या दिलेली आहे आणि कोणत्याही संख्येच्या अंकातील बेरजेला 9 ने भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो की ती जी दिलेली संख्या आहे ती 9 ने विभाज्य आहे. तर मुलांनो अशा प्रकारे आपण बघा आज कोणत्या कोणत्या कसोट्या शिकलेलो आहोत. आज आपण 3ची 4ची आणि 9ची कसोटी शिकलेलो आहोत. आणि त्याचे नियम नक्कीच तुमच्या लक्षात असतील. आणि मागच्या वर्षी जी आपण शिकलेलो होतो 2, 5, 9 ही सुद्धा कसोटी मुलांनो नक्कीच तुमच्या लक्षात असेल. आणि आता ह्या सगळ्या कसोट्याच्या आधारावर आपल्याला काही प्रश्न आहेत मुलांनो आणि काही सराव आहे, परीक्षा आहे, ते आपण समोर सोडवूया मुलांनो. आता सारांश बघूया मुलांनो. सारांश मध्ये बघा आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत. या पाठामध्ये विभाज्यतेच्या 2, 5 आणि 10 या कसोट्यांची आपण काय केली आहे? उजळणी केली आहे, रिव्हिजन केली आहे. आणि त्याच्यानंतर आपण विभाज्यतेच्या 3, 4 आणि 9च्या कसोट्याचा सुद्धा इथे
अभ्यास केलेला आहे मुलांनो. इथे ह्या प्रकरणाचा अभ्यास संपलेला आहे आणि आता आपण याच्यावर काही आधारित प्रश्न आहेत ते सोडवूया मुलांनो. सराव आहे तो सुद्धा करूया आणि अभ्यास आहे ते पण करूया. खेळ सुद्धा खेळूया. म्हणजे आपलं जे विभाज्यतेच्या कसोट्याचा प्रकरणचा जो अभ्यास आहे तो अजून चांगला आपला पक्का होईल मुलांनो.